नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025चं रजिस्ट्रेशन आता अंतिम टप्प्यात सध्या आलेलं आहे. ज्या उमेदवारांचं रजिस्ट्रेशन करून सध्या बघा सेल्फ सर्टिफाय बाकी असेल, तर त्यांनी तात्काळ जे असेल तर ते सेल्फ सर्टिफाय सध्या माहिती क्रॉस व्हेरिफाय करून सध्या करून घ्या. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, की 2,00,000 प्लस जे काही उमेदवार आहेत, तर ते टेट परीक्षा दिलेली उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये हायेस्ट स्कोर असलेले उमेदवार आपल्याला बऱ्यापैकी बघा या ठिकाणी प्रत्येक प्रवर्गामध्ये पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामध्ये जे काही हायेस्ट असलेले उमेदवारांमध्ये महिला वर्गांची जी काही संख्या आहे, तर ती संख्या पुरुष उमेदवारांपेक्षा सर्वात जास्त सध्या बघा पाहायला मिळत आहे. तर ही जी काही 2025 ची जी काही पदभरती आहे, शिक्षक पदभरती, तर ह्याच्यामध्ये महिला उमेदवारांना जो काही संधी असेल, तर ती संधी या ठिकाणी कोणत्या प्रवर्गाच्या महिला उमेदवारांना सर्वात जास्त संधी मिळू शकते. तसंच बघा या ठिकाणी महिला उमेदवारांचा जो काही सेफ स्कोर आहे, तर तो नेमका किती असणार आहे? कारण महिला उमेदवारांमध्ये ज्या काही निवड प्रक्रिया असतात, ती म्हणजे ह्या ठिकाणी स्वतःचा जो काही ह्या ठिकाणी जे त्यांचे प्रवर्ग असेल, त्या प्रवर्गामधल्या सर्वसाधारण व्हेकन्सीमध्ये त्या ठिकाणी त्यांची निवड होत असते. त्यानंतर दुसरा जो काही सध्या बघा गट आहे, तो म्हणजे महिला आरक्षणाच्या उद्देशाने सध्या बघा जे काही आरक्षण असतं, तर महिला आरक्षणामध्ये देखील सध्या जी काही व्हेकन्सी आहे, तर ती व्हेकन्सी येत असते. तर त्या ठिकाणी देखील त्या महिलांना सध्या बघा ज्यांचं महिला आरक्षणामध्ये यस केलेलं आहे, ज्यांना महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे, तर त्या ठिकाणी देखील त्यांना संधी अवेलेबल होते. तसंच बघा ज्या महिलांचा स्कोर या ठिकाणी ओपन जे काही सध्या प्रवर्गाला जर क्रॅक करत असेल, ओपन प्रवर्गासंदर्भात त्यांचा जर स्कोर असेल, तर ते डायरेक्ट त्यांचा जो काही मूळचा प्रवर्ग असतो, तर त्या मूळचा प्रवर्गामध्ये या ठिकाणी बघा सिलेक्शन होत नाही, तर त्यांचं डायरेक्ट ओपन प्रवर्गामध्ये देखील त्यांचं सिलेक्शन होत असतं. म्हणजे महिलांना 2-2, 3-3 ठिकाणी जी काही संधी आहे निवडीची, तर ती सध्या बघा असणार आहे. तर त्या अनुषंगाने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या प्रवर्गांना या ठिकाणी प्रवर्गाच्या ज्या काही महिला आहेत, तर त्या महिलांना जास्त संधी मिळणार आहे. तसंच तुम्हाला निवडीची काही संधी असेल, तर ती नेमकी कशी मिळणार आहे? 2,00,000 उमेदवारांमधून प्रत्येक कॅटेगरीच्या ज्या काही महिला आहेत, तर त्या महिला नेमक्या किती तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे? तर संपूर्ण जी काही माहिती आहे, तर ती माहिती आपण ह्या स्लाईडच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण डेटा एनालिसिस करणार आहोत. त्याच्यामध्ये जे काही टेट 3 दिलेले क्वालिफाय असलेल्या ज्या फिमेल कॅन्डिडेट आहे, तर ह्या फिमेल कॅन्डिडेटचा हा महत्त्वाचा जो काही IMP सध्या बघा व्हिडिओ असणार आहे. तर महिला उमेदवारांनी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जो काही स्कोरनुसार निवडीची जी संधी असेल, तर ती त्यानुसार तुम्हाला बघा या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून एनालिसिस पाहायला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला, तर ह्याच्यात टेट 3 जे काही क्वालिफाय असलेल्या कॅन्डिडेट आहे, महिला कॅन्डिडेट, तर त्या बघा ह्या ठिकाणी आपण हा जो काही चार्ट आहे, ह्या चार्टच्या माध्यमातून तुम्हाला इथं दिसत आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त ज्या काही महिला आहेत, तर त्या OBC प्रवर्गाच्या सध्या बघा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. म्हणजे ऑल जे काही 2,00,000 प्लस उमेदवार आहेत, तर त्या उमेदवारांमध्ये महिला वर्ग सध्या बघा सर्वात जास्त गुण घेतलेले महिला वर्ग देखील आहे आणि सर्वात जास्त प्रविष्ट झालेल्या महिला सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये OBC प्रवर्ग जो आहे, तर त्याच्यामध्ये महिलांची संख्या सर्वात जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी 1 नंबरवरती OBC संदर्भात ज्या काही महिला आहेत, तर त्या महिला सध्या बघा इथं पाहायला मिळत आहे. 2 नंबरवरती जर विचार केला, तर ओपनच्या महिला सध्या बघा इथं पाहायला मिळत आहे. बरोबर? तर आता ह्या प्रवर्गामध्ये नेमक्या किती महिला सध्या बघा प्रत्येक प्रवर्गामध्ये असणार आहे, ते देखील आपण बघणार आहोत. त्याआधी तुम्हाला ह्या डेटाच्या माध्यमातून नेमक्या आपल्या कॉम्पिटिशनमध्ये, शिक्षक भरतीमध्ये कोणत्या प्रवर्गाचे या ठिकाणी महिला जास्त असणार आहे, तर ते तुम्हाला इथं ह्याच्यावरनं कळणार आहे. तर 2 नंबरवरती ओपनचे, 1 नंबरवरती OBCच्या जास्त महिला आहे. त्यानंतर 3 नंबर या ठिकाणी SCच्या महिला सध्या बघा जास्त आहे. त्यानंतर 4 नंबरवरती SC-BC संदर्भात बघा महिला आहे. त्यानंतर 5 नंबरचा विचार केला तर ST प्रवर्गाच्या या ठिकाणी महिला सर्वात जास्त पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढचा जर इथं विचार केला तर EWSच्या महिला या ठिकाणी 6 नंबरवरती पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढे NTCच्या महिला या ठिकाणी 7 नंबरवर आणि उर्वरित जे काही या ठिकाणी विजे असेल, NTB असेल, NTD असेल, तर ह्या महिला ज्या आहेत, तर ह्या बघा सर्वात कमी ज्या असेल, तर त्या सध्या बघा या ठिकाणी आपल्याला टेट परीक्षेमध्ये प्रविष्ट झालेल्या आणि स्कोर घेतलेले जे काही उमेदवार आहे, तर हे उमेदवार सध्या बघा आपल्याला इथं महिला वर्गांमध्ये सध्या दिसत आहे. आता ह्याच्यामध्ये महिलांची जी काही संख्या आहे, तर ती संख्या फार बघा या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे. आता ह्याच्यामध्ये जी काही व्हेकन्सी येणार, त्या व्हेकन्सीनुसार ह्या महिलांना जे काही संधी असेल, तर ती संधी बघा पुढे कशा पद्धतीने अवेलेबल होईल ते देखील बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं, की जे काही निवड होण्याच्या संदर्भात जी काही काळजी असेल, तर ती नेमकी काय घ्यावी लागेल? कारण आता रजिस्ट्रेशन, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन आणि सेल्फ सर्टिफाय संदर्भात अंतिम ह्या ठिकाणी टप्प्यावर आलेलं आहे.
एक दिवस सध्या बघा बाकी आहे, म्हणजे उद्याचा 8 तारीख बघा लास्ट असणार आहे सेल्फ सर्टिफाय संदर्भात. तर त्याच्यामध्ये महिला जे आहे तर त्या महिलांचं जवळपास रजिस्ट्रेशन बघा झालेलं असेल. तर ह्याच्यामध्ये बघा इथं एस टी प्रवर्गाचे किती महिला आहे, तर या ठिकाणी 8,482 एवढ्या महिला आहे. EWSच्या 5,900, जवळपास 22, ओबीसीच्या 43,574 एवढ्या ओबीसीच्या महिला आहे. म्हणजे टोटल 66,000 प्लस या ठिकाणी कॉम्पिटिटरमधून म्हणजे ओबीसी प्रवर्गाचे पुरुष आणि महिलांचा जर विचार केला तर 66,000 जवळपास प्रमाण आहे. त्याच्यामध्ये महिलांचं 43,574 एवढं जे प्रमाण आहे तर ते सध्या बघा या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर ओपनमध्ये 26,475 महिला आहे. NTDचे सर्वात बघा या ठिकाणी कमी आपल्याला पाहायला मिळत आहे. 2,600 जवळपास 14 महिला NTD, NTCचे 4,983, NTBचे 3,086, विजेचे ह्या ठिकाणी 2,656, SCच्या 19,184, SC BCचे 9,008 आणि SBCचे 2,078 अशा टोटल ज्या महिला आहेत तर त्या महिला म्हणजे या ठिकाणी 1,28,062 एवढे जे काही सध्या बघा महिला आहे. तर त्या महिला 2 लाख प्लस उमेदवारांमधून 1,28,062 एवढे जे काही महिला आहे तर त्या महिला सध्या बघा टेट 3 परीक्षा दिलेली आहे आणि ते कॉम्पिटिशनमध्ये सध्या असणार आहे. म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांची संख्या सर्वात जास्त आपल्याला ह्या परीक्षेमध्ये पाहायला मिळत आहे. आता जे काही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन जे आहे तर ते रजिस्ट्रेशन सध्या बघा ह्या ठिकाणी महिला वर्ग आणि पुरुष वर्गांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये हे जे काही संपूर्ण महिला आहे तर ह्या महिला सध्या बघा तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये सध्या नसणार आहे. कारण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा महिला ज्या आहेत तर त्या TET पात्र असेल, बरोबर, काही TET CTET पात्र असेल त्यांना जास्त संधी असेल. काही ज्या महिला आहेत तर त्या या ठिकाणी TET किंवा CTET पात्र नसेल तर त्यांना तो जो काही पुढचा वर्ग असेल म्हणजे 9 ते 10चा, 11 ते 12वीचा तर त्या ठिकाणी ते पात्र असणार आहे. बरोबर, म्हणजे या ठिकाणी TET CTET संदर्भात 2 गट जे असेल तर ते तिथं निर्माण होणार. त्यानंतर त्यांचा विषय असेल, पात्र गट असेल 6 ते 8, 9 ते 10 हे देखील वेगवेगळे असणार आहे. त्यानंतर कमी मार्क घेणाऱ्या ज्या काही महिला आहेत तर त्या महिला देखील ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणार आहे. तर ह्याच्यामध्ये जी काही संख्या आहे तर त्या संख्येनुसार तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये तुमच्या प्रवर्गातील ज्या काही महिला आहेत तर त्या महिला सध्या इथं पाहायला मिळत आहे. तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त इथं आपण सांगितल्याप्रमाणे ओबीसी संदर्भात बघा 34% जास्त महिला आहे. त्यानंतर 2 नंबरवरती विचार केला तर या ठिकाणी ओपनच्या महिला सध्या बघा 20% आहे. बरोबर, त्यानंतर SCच्या महिला इथं जवळपास 15%, 100% जर विचार केला तर अशा पद्धतीने इथं देण्यात आले. त्यानंतर STच्या जवळपास 6.6% आहे. EWSचे 4.6%, SCBCचे 60% महिला आहे. त्यानंतर जे काही बाकी या ठिकाणी SBC, विजे, NTB, CD हे 2%, 3% अशा पद्धतीने आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. म्हणजे महिलांची जी काही संख्या आहे तर ती संख्या फक्त हे जे काही ओबीसी असेल, ओपन असेल, त्यानंतर SC असेल, ST असेल ह्या प्रवर्गामध्ये जास्त महिला क्वालिफाय झालेल्या पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये महिला उमेदवारांना जी काही संधी आहे तर ती संधी बघा कोणत्या उमेदवाराला जास्त संधी सध्या इथं अवेलेबल होणार आहे. तर त्याच्यामध्ये पहिला म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोणत्याही तुम्ही प्रवर्गाच्या महिला जरी असेल तर तुमचा जो काही ह्या ठिकाणी टेट स्कोर आहे तर हा टेट स्कोर तुमचा खूप महत्त्वाचा सध्या बघा असणार आहे. कारण प्रायोरिटी या ठिकाणी तुम्हाला जो काही टेट स्कोर आहे तर त्या स्कोरनुसार तुम्हाला या ठिकाणी पुढची जी काही तुमची निवडीची संधी असेल तर ती वाढत जाणार आहे. बरोबर, आता इथं सर्वात जास्त ज्याचा स्कोर आहे तर त्याला निवडीची संधी बघा त्या ठिकाणी वाढणार आहे. परंतु ह्या ठिकाणी सर्वात जास्त बघा स्कोर असून देखील काही महिलांची निवड होणार नाही किंवा जे काही अपेक्षित सध्या वर्ग असेल तर तो त्यांचा मिळणार नाही. तर त्याच्यासाठी त्याला लागून असलेली जी महत्त्वाची क्वालिफिकेशन आहे ती म्हणजे तुमची ह्या ठिकाणी TET आणि CTET परीक्षा. बरोबर, तर आता ह्या ठिकाणी बघा ज्या महिलांचं TET किंवा CTET ह्या ठिकाणी क्वालिफाय नसेल आणि त्यांचा स्कोर जास्त जरी असेल, बरोबर, तर त्यांना डायरेक्ट जे काही कॉम्पीट करायचं असेल तर ते त्यांचा ह्या ठिकाणी पात्रतेनुसार 9वी, 10वी, त्यानंतर 11वी आणि 12वीच्या वर्गासाठी डायरेक्ट ह्या ठिकाणी त्यांना कॉम्पिटिशन करायला पडेल. बरोबर, आणि एखाद्या उमेदवाराचं कमी जरी स्कोर असेल म्हणजे या ठिकाणी महिला उमेदवाराचा एखाद्या उमेदवाराचा समजा या ठिकाणी 130, 120 जरी स्कोर असेल आणि ती जी महिला आहे ती TET किंवा CTETचे पेपर क्वालिफाय असेल तर त्यांना जी काही संधी असेल जिल्हा परिषद, महानगरपालिका, बरोबर, तर ह्या ठिकाणी त्यांची सिलेक्शन जे असेल तर ते सिलेक्शन कमी मार्क असून सुद्धा बघा या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी होऊ शकतं. कारण ते TET CTET क्वालिफाय आहे आणि हे क्वालिफाय असल्यामुळे 1 ते 5 वर्ग, 6 ते 8 वर्गासाठी त्यांचं
निवडीचे जे काही चान्सेस आहे तर ते सध्या बघा इथं वाढून जात असतात, बरोबर. त्यानंतर महत्त्वाचं पुढचा त्याला लागून असलेला महत्त्वाचा जो काही क्वालिफिकेशन संदर्भात या ठिकाणी शैक्षणिक पात्रता देखील मॅटर करणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की गणित आणि विज्ञान संदर्भात वेकेन्सी बघा मागच्या 2022 मध्ये देखील मोठ्या प्रमाणात आली होती आणि ह्या वेळेला देखील गणित विज्ञान याच्या जे काही पोस्ट आहे तर त्या देखील सध्या बघा या ठिकाणी जास्त असणार आहे. आता ह्याच्यामध्ये इतर जे काही विषय असेल, भाषा विषय असेल, हिंदी विषय असेल किंवा इतर समाजशास्त्राच्या त्या देखील वेकेन्सी असणार आहे. आता ज्या उमेदवारांचं वेकेन्सी संदर्भात या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही शैक्षणिक पात्रता आहे त्याच्यामध्ये काही उमेदवार जे असेल महिला उमेदवार त्यांचं फक्त डी.एड झालेलं असेल, बरोबर. 12वी डी.एड किंवा बी.ए. डी.एड अशा पद्धतीने आणि त्यांचं टी.ई.टीचा सी.टेटचा पहिला पेपर असेल तर त्यांना बघा या ठिकाणी जिल्हा परिषदच्या वेकेन्सीमध्ये संधी असणार आहे. आता याच्यामध्ये त्यांना कमी जरी स्कोर असला तरी देखील आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदला जास्त वेकेन्सी असतात 1 ते 5च्या, तर त्या ठिकाणी कमी जरी तुमचा स्कोर असेल तुमच्या प्रवर्गामध्ये तरी देखील तुम्हाला निवडी संदर्भात जी काही संधी असेल तर ती संधी तिथं अवेलेबल सध्या बघा होऊ शकते. त्यानंतर महत्त्वाचं पुढचं जे काही सध्या आरक्षण असेल तर आरक्षण आपल्याला माहिती आहे की तुम्हाला तुमच्या प्रवर्गामध्ये जे काही सर्वसाधारण वेकेन्सी असते त्या ठिकाणी देखील तुम्हाला निवडीसाठी संधी मिळते. त्यानंतर पुढचं महिला आरक्षण असतं, बरोबर. महिला आरक्षणामध्ये देखील तुम्हाला निवडी संदर्भात संधी असते. त्यानंतर तुमचे जे काही स्कोर असेल तो स्कोर बघा ह्या ठिकाणी हायेस्ट असेल आणि तुम्ही ओपन संदर्भात ह्या ठिकाणी कॉम्पीट करत असाल तर ओपनची वेकेन्सी संदर्भात देखील तुमचा या ठिकाणी विचार हा होत असतो. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक म्हणजे तुमच्या सर्वसाधारण जी काही प्रवर्गामधली वेकेन्सीमध्ये तुमची निवड होऊ शकते. दुसरं तुमची महिला आरक्षणामध्ये निवड होऊ शकते. तिसरं म्हणजे तुमचं ओपनमध्ये देखील निवड होऊ शकते. म्हणजे तुम्हाला 3-3 सध्या बघा ह्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. म्हणून महिलांची जी काही निवड होण्याची संधी जी असेल तर ती ह्या ठिकाणी सर्वात जास्त पुरुषांपेक्षा सध्या या ठिकाणी असणार आहे. म्हणून महिला उमेदवारांनी रजिस्ट्रेशन आहे तर ते सध्या बघा व्यवस्थित करा, जेणेकरून तुम्हाला पुढे जे काही प्रेफरन्स असेल तर ते प्रेफरन्स व्यवस्थित सध्या जनरेट होणार आहे, बरोबर. तर महिलांना ह्या ठिकाणी सर्वात जास्त संधी अवेलेबल होणार. आता इथं रजिस्ट्रेशन संदर्भात ह्या ठिकाणी तुमची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवड होण्यासाठी जी काही काळजी तुम्हाला पुढे घ्यायची आहे ती म्हणजे प्राधान्यक्रम व्यवस्थितपणे तुम्हाला द्यायला पडेल. आता हे प्राधान्यक्रम तुम्हाला कशाच्या बेसवर येणार तर तुमची जी काही शैक्षणिक पात्रता, टेट स्कोर, टी.ई.टी, आरक्षण, त्यानंतर जी काही शैक्षणिक पात्रतेमध्ये आपल्याला पदवी विषय विचारलेला आहे, बरोबर. तर त्या विषयानुसार तुम्हाला पुढे प्रेफरन्स जनरेट होणार. ज्यांचं डी.एड आहे फक्त त्यांना म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये 1 ते 5च्या जे काही वेकेन्सी असतात त्या संदर्भात बघा त्यांना डायरेक्ट प्रेफरन्स जनरेट होतात. तर ह्यानुसार तुम्हाला पुढे जे काही शाळा असेल, जिल्हा परिषद असेल तर त्या जनरेट होणार. आता त्या तुम्हाला नेमक्या प्राधान्यक्रम असेल म्हणजे प्रेफरन्स सध्या पहिला प्रेफरन्स कोणाला द्यायचा, दुसरा कोणाला द्यायचा, गटानुसार द्यायचा की तुमच्या जिल्ह्यानुसार द्यायचा, हे संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या पुढे होणार आहे. त्या संदर्भात तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन सध्या आपण करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमचा स्वतःचा जिल्हा कशा पद्धतीने बघा जवळचं तुम्हाला मिळू शकतं. कारण 2022च्या पदभरतीमध्ये अवघ्या 1000 ते 2000 किलोमीटर किंवा 1500 किलोमीटरवर महिला वर्गांना नियुक्ती त्या ठिकाणी मिळालेली होती. कारण त्यांनी जे काही प्राधान्यक्रम आहे तर ते व्यवस्थित त्या ठिकाणी दिलं गेलं, त्यामुळे त्यांचं जी काही निवड आहे तर ती निवड खूप लांब झालेली होती. तर त्यासाठी बघा तुमचा जवळचा जिल्हा किंवा तुमचा स्वतःचा जिल्हा या ठिकाणी मिळावा त्यासाठी प्राधान्यक्रम व्यवस्थित देणं गरजेचं आहे. ह्या संदर्भात तुमची पुढे देखील आपण मार्गदर्शन करणार आहोत. तसंच शैक्षणिक गटाची निवड कशा पद्धतीने तुम्ही करायची ते देखील बघा तुम्हाला पुढे गाईड करणार आहोत. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे. त्यानंतर हे महत्त्वाचं यूट्यूब चॅनल ह्याला सबस्क्राईब करून ठेवा. साईटला बेल आयकॉन आहे त्याला देखील ऑन करून ठेवा. आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला पुढे देखील मार्गदर्शन करणार आहोत. तर ह्या संदर्भात बघा ह्या ठिकाणी तुम्हाला स्कोर जरी कमी असेल तरी होप्स तुम्ही ठेवू शकतात. कारण आता ह्या ठिकाणी सर्वात जास्त ज्या काही वेकेन्सी बघा येण्यासंदर्भात जो काही पाठपुरावा असेल किंवा सर्वांनी मिळून ह्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. जे सध्या संघटना जे अभियोगताधारक प्रयत्न करतायत तर त्यांना 100% सपोर्ट करा, जेणेकरून सर्वात जास्त जर वेकेन्सी आला तर या ठिकाणी संपूर्ण उमेदवारांचाच फायदा इथं होऊ शकतो, बरोबर. त्यातल्या त्यात कमी मार्कवाल्या उमेदवारांना देखील निवडीची संधी इथं मिळू शकते. तर ज्या सध्या संघटना कार्यरत आहे त्यांना नक्की 100% सपोर्ट करा. आपण देखील सपोर्ट करू, जेणेकरून जास्तीत जास्त पदाची पदभरती सध्या बघा या ठिकाणी व्हावी. त्या अनुषंगाने सध्या पुढे आपण प्रयत्नशील असणार आहोत. तर सध्या हे महत्त्वाचे जे काही माहिती होती ह्या माहितीनुसार
जे काही वेकेन्सीनुसार आता महिला वर्गाला नेमके किती वेकेन्सी येतात त्यानुसार पुढे तुम्हाला माहिती दिली जाईल. तर सध्या तरी जवळपास 1,28,062 एवढे ज्या काही महिला आहे तर त्या महिला ज्या काही पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये सध्या प्रविष्ट इथं असणार आहे. तर त्यानुसार पुढे जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तुमचा स्कोर असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात. त्या संदर्भात तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तसंच तुमच्या काही अडचणी असेल त्या अडचणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. कमेंट जास्त येत असतात, रिप्लायला थोडा उशीर झाला तरी देखील बघा तुम्हाला रिप्लाय अवश्य त्या ठिकाणी दिला जातो. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. होप्स ठेवा, रजिस्ट्रेशन व्यवस्थित करा. पवित्र पोर्टलची जे काही फॉर्म आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित तुमचं रजिस्ट्रेशनमध्ये माहिती भरली ती एकदा व्हेरीफाय करून घ्या. अजूनही तुम्हाला एक दिवस सध्या बघा संधी आहे तर ती व्यवस्थित करून घ्या. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.